तर नमस्कार मंडळी, मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत हिरव्या मसाल्याचा चना। तर तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, हिरवा चना बनवण्यासाठी मी येथे चणे घेतलेले आहे। हे चणे थोडे मोठ्या साईजचे आहे आणि छान असं भिजू घातले होते मी अर्धा तास। आता मी कुकरला 4 शिट्ट्या लावून घेणार आहे। तर मी येथे कुकरमध्ये हे चणे घालून घेणार आहे आणि यामध्ये मी गरजेनुसार पाणी ॲड करणार आहे। तर मी येथे चण्यापेक्षा थोडंसं अंतर जास्त असं पाणी घातलेलं आहे आणि 2 बटाटे इथे मी बॉईल करून घेणार आहे। तर मी बटाट्याचे साल काढलेले नाही आहे, कारण की मला बटाटे साली सकट पाहिजे, तर मी छान असे स्वच्छ धुवून घेतले होते। आता मी थोडं पाणी बटाट्यांसाठी पाणी वाढवणार आहे, जेणेकरून आपले चणे हे पण शिजायला पाहिजे आणि बटाटे पण छान असे शिजायला पाहिजे, त्यामुळे थोडंसं पाणी मी वाढवलेलं आहे। आता मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे। तर मित्रांनो, आपला कुकर आता स्टीम करण्यासाठी रेडी आहे। तर मित्रांनो, आपण आता मसाल्याचं वाटण करून घेऊया। त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। तर मी येथे पालक घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 टोमॅटो, 1 कांदा आणि 1 हिरवी मिरची। तर आता हे छान असं मी जाडसर चिरून घेणार आहे आणि मिक्सरला छान असं ग्राइंड करून घेणार आहे। तर मित्रांनो, मी छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे। थोडंसं जाडसरच चिरायचं, जेणेकरून आपल्याला याची पेस्ट ही छान करता येईल। तर आता मी येथे एक मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि त्यामध्ये पालक ॲड करून घेणार आहे, 1 टमाटे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण आणि कांदा। तर अशा पद्धतीने मित्रांनो मी संपूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता याचे छान असं मी ग्राइंड करून घेणार आहे। तर मित्रांनो, मी येथे छान असं ग्राइंड करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता, अतिशय सुरेख ही पेस्ट झालेली आहे। तर आपल्याला असं हिरवं वाटण करून घ्यायचं आहे, कारण की आपण हिरवा चना बनवतोय आणि सात्विक पद्धतीने बनवणार आहोत। तर मित्रांनो, मी 1 मिरची घेतलेली आहे, ती लांबसर चिरून घेतलेली आहे। कांदा घेतलेला आहे, कांदा मी 2 प्रकारे चिरला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 टमाटर घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपलं साहित्य हे कंप्लीट झालेलं आहे तडक्याचं। चला तर पुढे बघूया। तर मित्रांनो, मी इथे कुकर खोलून घेतलेला आहे। तर मित्रांनो, हरभरा आणि बटाटे छान असे वाफवले गेलेले आहे। तर एकदा वाफ काढून घेणार आहे चमच्याच्या साहाय्याने आणि तुम्हाला दाखवून देते की तर मी येथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये मी 2 पळी तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता मी यामध्ये जिरं घालून घेणार आहे। तर आपली जिरेची छान अशी फोडणी दिली गेलेली आहे। आता यामध्ये मी कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो ॲड करणार आहे आणि थोडीशी तेलामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहे, जेणेकरून आपल्या भाजीचा स्वाद हा वाढून जातो। कुठल्याही प्रकारची लाल तिखट मी येथे ॲड केलेली नाही आहे, तर याची काळजी घेणे। ज्यावेळेस आपण हिरवी मिरचीचं करत असतो वाटण, तर ते पूर्णतः सात्विक असतं आणि लाल मिरची टाकल्यामुळे ते आपला सात्विकपणा हा निघून जातो, तर हे लक्षात घ्यायचं मित्रांनो। तर मित्रांनो, मी येथे जी मिक्सरला प्युरी लावून घेतलेली होती ती मी येथे ॲड करून घेणार आहे आणि छान असं हिला परतून घेणार आहे आणि हिला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आपण हे जे चना आहे तो आपण सात्विक पद्धतीने करतोय, त्यामुळे आपण यामध्ये कुठल्याही प्रकारची लाल तिखट वगैरे वापरलेली नाही आहे। तर आता मी बॉईल केलेले चणे यामध्ये ॲड करून घेणार आहे। चणे छान असे मिक्स करून घ्यायचे आणि मी खूप जास्त असा मसाला आटू दिलेला नाही आहे, तेल सुटू दिलेलं नाही, कारण की आपल्याला पूर्णतः सात्विक करायचं आहे, याची काळजी घेणे। तर आता आपले छान असं मसालेमध्ये चणे हे बॉईल झालेले आहे। आता मी जे 2 बटाटे शिजून ठेवलेले होते तर ते छान असे बारीक करून घेतलेले आहे आणि थोडे जाडसरच मी याच्यामध्ये ॲड केले आहे आणि आता ते संपूर्ण मिक्स करून घेणार आहे।
तर मित्रांनो, मी यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहे। हळद यामध्ये आपल्याला बेतानेच घालायची आहे, याची काळजी घेणे। यामध्ये मी धने पावडर ॲड केलेली आहे। चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे। तर मित्रांनो, मी येथे पाणी ॲड करून घेणार आहे। तर मी येथे मिक्सरचं पाणी धुवून घेतलं होतं, तर त्याच्यामध्ये हे थोडंसं प्युरीचं पाणी होतं, तर ते मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। आणि गरजेनुसार आपण जे गरम पाणी साईडला केलं होतं तेही टाकणार आहे। तर तुमची जेवढी क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा। तर मी येथे जिरा राईस करून घेणार आहे। तर मी येथे बासमती तांदूळ घेतलेला आहे फॉर्च्यूनचा, तर तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता, असं काही नाही आहे। तर मी येथे बासमती तांदूळ घेतलेला होता फॉर्च्यूनचा। तर आता याला छान आता मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। हा थोडासा लांबसळ असतो, जेणेकरून हा मोकळा होतो बिर्याणीसाठी। तर मी येथे कुकर लावून घेणार आहे। तर तांदूळ छान स्वच्छ धुतले गेलेले आहे 2 पाण्याने। आता मी यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे। तर मी येथे जेवढी क्वांटिटी त्यानुसार मी याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे। तर मित्रांनो, मी काही जास्त अर्धा तास वगैरे काही तांदूळ भिजू घालत नाही, कारण की तांदूळ मोकळा होण्यासाठी थोड्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचं जास्तीचं आणि तांदूळ लगेच टाकून द्यायचं। तर मी येथे जिरं आणि मीठ ॲड केलेलं आहे आणि छान आता एकदा मिक्स करून घेणार आहे। आणि यामध्ये आता मी तांदूळ सोडणार आहे। तर मी इथे छान असं आता कुकर लावून घेणार आहे आणि 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर आता आपण कुकर हा स्टीम करायला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण एकदा भाजी चेक करून घेऊया। तर बघा मित्रांनो, भाजीला छान अशी तरी सुटलेली आहे, आजूबाजूनी तेल सोडले गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता इतकी सुरेख ही सात्विक भाजी झालेली आहे। चना मसाला, तर बघा चना हिरवा मसाला, तर किती सुरेख ही चना मसाला झालेला आहे। याची तरी बघा अगदी अप्रतिम। तर सात्विकमध्ये तुम्ही जर करत असाल तर लाल तिखट डायरेक्ट अवॉइड करायचं, याची काळजी घेणे। तर बघा आपली भाजी जवळपास ऑलमोस्ट डन झालेली आहे। तर चला, तर मी साईडला करून घेणार आहे। मित्रांनो, मी सात्विक पद्धतीने भाजी केलेली आहे, त्यामुळे मी तडका पण अगदी सात्विक पद्धतीनेच देणार आहे। तर मी इथे कढई ठेवलेली गॅसवर, त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची लांबसर चिरून घेतलेली आहे, तेलामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे। छान असं मिक्स करून घेणार आहे आणि तेलामध्ये मी थोडासा प्रमाणात टोमॅटो ॲड केलेला आहे। तर मित्रांनो, हा आपला अगदी सात्विक तडका मी येथे दिलेला आहे। यामध्ये जिरं वगैरे मोहरी वगैरे मी काही ॲड केलेलं नाही आहे आणि अशा पद्धतीने मी येथे आता हा तडका सोडून घेणार आहे। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही बटर तुपाने सुद्धा देऊ शकतात, पण मी सिंपल पद्धतीने दाखवलेलं आहे। आणि जर तुम्हाला डाएटच करायचं असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये इथे तूप ॲड करू शकता संपूर्ण भाजीमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाल तिखट पूर्ण याच्यामध्ये स्किप करायची। तर मी यामध्ये आता गार्निशिंगसाठी कांदा टाकून घेणार आहे, टोमॅटो टाकून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली भाजी छान पद्धतीने तयार झालेली आहे। चला तर मित्रांनो, आपण छान अशी प्लेट सजवून घेऊया। तर मी इथे एक साईडला भात लावलेला आहे आणि आता छान अशी भाजी मी सर्व करणार आहे। अगदी साऊदी स्टाईल मी येथे भाजी सर्व करणार आहे, जेणेकरून आपल्यालाही थोडंसं साऊदीसारखं फील वाटायला पाहिजे आणि सात्विक थाली असं वाटायला पाहिजे। तर अगदी तशा पद्धतीने मी येथे छान अशी थाळी सजवणार आहे। तर तुम्ही बघू शकता अतिशय मस्त छान असा भाजीला कलर आलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।